आम्हाला ज्या लोकांनी नकारलेले पायऱ्यासाठी आता ते लोक पण आम्हाला समोरनं फोन करतायत। आता या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे। मला वाटतं तुमचा मन भोला आहे, मला वाटतं तुम्ही पैऱ्यांसाठी होकार देणार त्या व्यक्तीनं सुद्धा देतो दिला पायरा। आता याच्या अगोदर पण आमच्या एका पैरा मागत होता आम्ही, त्यांनी दिला नव्हता आम्हाला बैल, पण आम्ही त्यांना दिला। मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध गारामाल श्रीकांत शेट आहेत नवापाऱ्याचे आणि बाजी आज मुंबई बिंजोरला आणले, तिथून बिंजोरचे पण गुलालाचा मानकरी मोठे मोठे गुलाला। आता त्या दिवशी शहापूर केसरी मैदान झाला, तिथं पण एक गुलालाचा मानकरी राहिला। तर आज विचारूया आज कुठली गाडी झाली सांगा। आज आपली गाडी झाली बिंजोडला नाव होता करवलेवाल्यांच्या तुफानचा, तर त्याच्यावर आपण नाव फिरवला। बाजी शार्दूल ग्रुप तलेगावचा बाजी आणि आपल्या पैरामध्ये होता रोणगावचा काजू बदाम ग्रुपचा बदाम, पब्लिक किंग बदाम। बरोबर, मला वाटतं आता जे घडलं बदामचं खूप मोठं नाव होत चाललंय, कारण वासरू छान पळते। तो काय बोलाल तुम्ही त्याच्याविषयी? नक्कीच बदाम खूप छान गाड्या जिंकतो। आता माझ्या मते तरी कंटिन्यू त्याची एकही गाडी पडली नाही, गुलालातलं बैल आहे आणि पैरा झाला आमचा। आता हे दुसऱ्यांदा पळाला आहे, दोन्ही वेळा आम्ही फरकात गाडी मारली दोन्ही। बरोबर, पहिल्यांदा कुठे गाडी झाली ती? पहिल्यांदा उसटण्याला गाडी झालेली आमची, ती पण चांगली मोठी गाडी मारली आम्ही। मला वाटतं ती अंधारात झाली होती थोडीशी। अंधारात नाही, उजेडातच झाली, चांगली मोठी गाडी मारली ती पण, बैल मारला आम्ही त्या दिवशी आणि आज पण चांगली गाडी झाली। बरोबर, आता मला वाटतं सच्चा आता कुठेतरी बॅकफुटला होता, त्याच्यानंतर नाव कसं चालवायचं तर बघा चांगलं नियोजन केलं। म्हणजे बाजी आज कंटिन्यू तुमच्या जवळ आहे, पळतोय। बोलणं होतं का श्रेयांच्याशी शाकीर पठाण साहेब? नक्कीच सच्चा थोडा बॅकफुटला आहे, पण बाजी जेव्हापासून दावणीला आलाय तेव्हापासून आपली दावण गुलालातच आहे। त्याचा सर्व श्रेय मी देईन इंजिनियर अमोल राठोड यांना, त्यांच्या नियोजनमध्ये हा बैल इकडे आलेला आहे। आणि शाकीरभाई, जाकीरभाई, हबीबभाई पठाण सर्वांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे नेहमी। म्हणजे एक दिवस आड दादाला फोन येत असतो, मला येतो फोन। आणि याच्या नियोजनाच्या मागे हिंदकेसरी छोटू ड्रायव्हर दुरकरी त्याचा पण हात असतो, त्यांचा पण आम्हाला फोन असतो कुठल्याही गाडीचा विषय असल्यावर। आणि बबलू शेठ संभाजीनगरचे एक त्यांचा एक याच्यामध्ये सपोर्ट असतो आम्हाला। बरोबर, आता इत्ताडच्या मैदानाला मला वाटतं पहिली बाईट घेतली ती आपण बाजीची, तुम्ही सांगितलं होतं शाश्वती दिली होती कुठेतरी, बघा या सीझनला आम्ही नाव आमचं टिकून ठेवू। मग तो आता मोठ्या मोठ्या लढती होतात। नक्कीच, आता बाजी आहे ना ॲक्च्युली पब्लिकच्या इथं माहिती नव्हता कोणाला, संभाजीनगरचा गाजलेला बैल आता इथे कंटिन्यू गुलालात राहिलाय। आता आम्हाला ज्या लोकांनी नकारलेले पायऱ्यासाठी आता ते लोक पण आम्हाला समोरनं फोन करतायत। आता या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे, तर आमच्या बाजीने काहीतरी आता करून दाखवलं की जे आपल्याला पैरे देत नव्हते आज समोरनं पैरे मागतायत। पण मला वाटतं तुमचा मन भोला आहे, मला वाटतं तुम्ही पैऱ्यांसाठी होकार देणार त्या व्यक्तीनं सुद्धा देतो दिला पैरा। आता याच्या अगोदर पण आमच्या एका पैरा मागत होता आम्ही, त्यांनी दिला नव्हता आम्हाला बैल, पण आम्ही त्यांना दिला आणि गुलाल पण घेतला आणि मोठा गुलाल घेतला। नाव नाही घेत त्यांचा, पण दिला बैल। आपण जसं बोलतो तसं करतो, आपल्याला नाही दिला ना आपण देणार। बरोबर आहे। आता आज बघा आपली मुंबईची संघटना काहीतरी सर्व गाडा मालकांसाठीच नाही तर त्यांच्या दावणीला असलेली नंदी सर्वांचा विचार करून आज मैदान सकाळी 7 ते 2 म्हणजे कुठेतरी एक चांगलं दिवस मुंबईला आलं। म्हणजे कुठेतरी आपण 3 फेऱ्यांची मैदानाला सकाळी 6 वाजता पोहोचतो, तसंच 7 वाजता गाडा मालक इथं पोहोचलं, काय बोलाल? नक्कीच अखिल भारतीय संघटनेने जो आपला हा निर्णय घेतला, आपले अध्यक्ष संदीपभाई माली, आमची 2 दिवस आधी चर्चा झाली ग्रुपवरती। भाईनी आम्हाला पण ग्रुपवर विचारलं कसं काय करायचं, सहमती आहे का? तर सर्वात प्रथम ग्रुपवर मीच त्याला सहमती दिली की आपण 7 ते 12 वाजेपर्यंत गाडी घेऊया आणि लास्टला 2 वाजेपर्यंत शर्यती ठेवूया। तर त्या हिशोबाने आज आम्ही चाललो, जसं भाईंनी शब्द दिला त्या शब्दावर आम्ही सकाळी 8लाच आज मैदानात पोहोचलो, गाडी नाव फिरवलं आणि लगेच शर्यत करून मोकळा झालो। बरोबर, आणि त्यात संघटनेचा खूप मोठा हात आहे। नेहमी बोलतो, या अगोदर पण तुमच्या मुलाखतीत बोलले, सर्व गाडा मालकांनी संघटनेला घेऊन चला, तेव्हाच आपलं क्षेत्र चांगलं होणार। नाहीतर आपण संघटनेला धरून चाललो नाही तर येणाऱ्या काळात भांडणं वगैरे होत राहणार आणि कुठेतरी शर्यती बंद होणार। बरोबर, इतकंच नाही तर मला वाटतं आज संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांनी सुद्धा आम्हाला बाईट दिल्यात। कधी बाईट न देतात पण दिल्यात का, तर गाडा मालक आहेत ना हे संघटनाच आहेत आणि संघटना हे गाडा मालक आहेत। म्हणजे एकमेकाचा विरोध नाही कोणाला, म्हणजे एकमेकाची सहमती आहे सर्वांना, काय बोला? संदीपभाई बद्दल बोललो ना, संदीपभाई एक आदर्श छकडा मालक आहेत, कधीच हार जीतचा त्यांचा काही हे नसतं। ते हारले तरी समोरच्या गाडीवर जाऊन उभे राहतील, त्यांचं असं आहे। म्हणून मी कधी पण बोलतो मुलाखतमध्ये, संदीप मालीला आपण एक समोर ठेवून आपण त्यांचे आदर्श घेऊन या क्षेत्रामध्ये यायचा। खूप चांगला माणूस आहे आणि कधीच कुठल्या गोष्टीला मागे हटत नाही। म्हणून आमचा डोंबिवलीकरांचा कधी कुठल्या पदविधासाठी हे नसतो, आमच्या पदावरती आमचा डोंबिवलीचा संदीप भाई आहे ना, तोपर्यंत आम्हाला कुठल्या पदाची गरज नाही आहे, तो आहे तोपर्यंत संदीप भाई सोबत आहे आम्ही। बरोबर, अजून एक घोषणा पण झालेली आहे भाईंच्या बाईटमध्ये, कुठेतरी 2 हॉस्पिटल 2 ॲम्ब्युलन्स बैलांच्यासाठी बघा काहीतरी नवीन उपक्रम राबवण्याचा निर्णय केला आहे संघटनेने। नक्कीच संदीप भाई आज ज्या त्यांच्या पोस्टला आहेत, आता आपल्या याच्यामध्ये राजकीय पक्षाचा विषय काढायचा मतलब नाही, पण आज ते कसे BJPचे एक चांगले नेत्यांसोबत असतात, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांसोबत, दीपेश म्हात्रे साहेब मोठ्या गावचे त्यांच्यासोबत, आणि आपले भोपरचे संदीपभाई माली
हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या बैलगाडी क्षेत्रासाठी सुवर्ण दिवस आणतील आणि चांगले प्रकारचे हॉस्पिटल बैलांचे त्या एकाच ठिकाणी आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी आपली संदीप भाईंची आणि पूर्ण त्यांची टीम BJPच्या टीमची पूर्ण तयारी चालली आणि आमचा पूर्ण गाडा मालकांचा त्यांना सपोर्ट आहे बरोबर. या गोष्टीसाठी. आता गाडा मालकांचीच म्हणजे एक आजच्या दिवसाला एक सहभागी म्हणजे होईल असं गॅरंटी नव्हती, पण आयोजकाचं कौतुक व्हायला पाहिजे, त्यांनी तयारी पण दाखवली. म्हणजे नक्कीच खिडकाय मैदानवाल्यांचं मी कौतुक करेन. फार मी लहानपणापासून या मैदानात येतोय, आज जवळजवळ 25 वर्ष आली मी बघतोय या मैदानात, स्वतः येतोय. त्यांचं आयोजन चांगलं असतं, कुठेतरी गाडा मालक जरा येत नाही लवकर, त्यामुळे गडबड होते. पण आज त्यांनी जिम्मेदारी घेतली की आम्ही मैदान पार पाडू, 2 वाजेपर्यंत मैदान बंद करू. तर आज त्याचप्रमाणे मी स्वतः स्टेजवर होतो लक्ष द्यायला. 12:30 वाजता लास्ट नावनोंदणी बंद केली आणि त्यानंतर आता जेवढ्या पण राहिलेल्या शर्ती ते 2-2:30 वाजेपर्यंत पूर्ण करणार आणि त्यानंतर एकही त्यांनी पावती नोंदली नाही, सर्व बंद केलं आहे. अध्यक्ष साहेबांचा नियम सगळे पाहतात, फक्त आपल्या गाडा मालकांनी आपल्या अध्यक्ष साहेबांच्या मागे चला बस. बरोबर. आता त्या दिवशी जो शहापूर केसरीला गुलाल झाला एकदा सांगा, कारण मला तिथं बाईट घ्यायला नाही जमली तुमची. शहापूर केसरीचा ॲक्च्युली आमचा काही याचा प्लॅन नव्हता, पण नियोजन झाला एकदम 1-2 दिवस अगोदर नियोजन झालं. आमचे दादा आहे अमित जोशी, त्यांना सुट्टी होती, त्यांनी फोन केला. आमचे मित्र आहेत सुदाम चव्हाण, 550 बैल जो उजनीचा, त्यांना आम्ही फोन केला. बैल पैरा का एका शब्दात पैरा झाला दादाच्या आणि बोलूनच निघलं की ही गाडी फायनलला निघणार. तसंच आमचे नियोजन करते बाजीचे अमोल राठोड इंजिनियर संभाजीनगरचे, त्यांनी मला अगोदर सांगितले की आपली गाडी फायनलला राहणार आणि त्या हिशोबाने बाजी पळाला. खरंच 2 फेऱ्या असा पळाला की पब्लिकला पण खुश केला त्यांनी. कधी पळाला नव्हता यापुढे तो 3 फेऱ्यांना, पहिल्यांदा त्या दिवशी 3 फेरे पळाला आणि आम्हाला त्यांनी गुलालाचा मानकरी ठरवला असं त्या दिवशी. अजून एक बऱ्याचशाच गोष्टी नवीन आल्या या सीझनला मी बघतो ना, मला वाटतं ही बेस्ट सीझन आपली घोषित करायला पाहिजे या वर्षाची. कारण जिथून मैदानं चालू झाल्यात ना, प्रत्येक मैदानामध्ये ना काही ना काही बक्षिसं, सायकली, कूलर. आता ही मोठी मैदानं, 3 फेऱ्याचा मैदान झाला, सर्वात मोठी म्हणजे थारचा मैदान झाला, त्यानंतर रोख रक्कम 3 लाखाचा मैदान मुंबईला. बघा काय बोला. नक्कीच आता बैलगाडा क्षेत्राला आता सोन्याचे दिवस आलेले आहेत आणि जसे सगळे आयोजन करतात आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अंडरमध्ये आहेत सगळे मैदानं, त्यामुळे सगळं भव्य दिव्य आयोजन होते. एवढे जे बक्षीस येत आहेत ते संघटनेवरती जे पदाधिकारी आहेत त्यांचं पण तिच्यामध्ये योगदान असतो आणि प्रत्येक तालुक्याचे लोक त्या योगदान देतात. कारण खूप छान आता नियोजन चाललं आणि याच्या पुढे अजून पण चांगले दिवस येतील. फक्त आपल्या गाडा मालकांनी शांत आणि संयमाने शर्यती खेळावं, वादविवाद न करता. बरोबर. काय गुलालाचं महत्त्व आजच्या जाता आता काय सांगाल? आजच्या गुलालाचं महत्त्व खूप आहे, चांगलं आहे आमच्यासाठी. मेन म्हणजे तर आम्हाला बाजीला गुलालात ठेवायचं आहे आणि मी आमच्या पैऱ्यावाल्यांचा पण आभार मानेन, तर त्यांनी पुन्हा आमच्या पैऱ्यात गाडी पळवली आणि आम्ही अजून पण पुन्हा या पैऱ्यामध्ये पळवायला इच्छुक आहे. कारण बदाम एक खूप चांगला बैल आहे आणि आम्हाला पुन्हा त्याच्यात हाकलायला आवडेल आणि नक्कीच त्यांना पण कुठेतरी आमच्या बैल कमी नाही पडला असं आमची पण अपेक्षा आहे की ते पण हाकलतील. बरोबर. आता समोरच्या गाडीचं पण कौतुक व्हायला पाहिजे, कारण आताच्या गाडीला 100% एक बैल पळून कधीच गुलाल होत नसतो. जेव्हा 2 बैल पळतात तेव्हाच गुलाल होत असतो, एका बैलाने पळून कधी गुलाल होत नसतो. बरोबर. चला, ड्रायव्हर विषयी काय कौतुक कराल? कोण होतात ड्रायव्हर? आता आमचा रेग्युलर केतन बसतोय सध्या, सोनिवलीचा केतन आहे, मग खरडचा विशाल असतो, सूरज ड्रायव्हर हिंदकेसरी हे 3 आणि पंकज, प्रवीण हे 4-5 ड्रायव्हर माझे फिक्स आहेत. पण मी असं त्यांना कधी बोलत नाही की माझ्या विरोधात बसू नको, माझ्या गाडीवर पण बस, माझ्या विरुद्धच्या गाडीवर बसत असेल ना तरी मला काय प्रॉब्लेम नाही. चांगलं मत आहे. आपला मन साफ आहे, तू फक्त तुझं मन साफ ठेवून गाडी हाकल. मी 5 ड्रायव्हर माझे 5 मध्ये माझ्या विरोधात जरी बसला तरी मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मला वाटतं आज इथं जेवढे पण 200 गाड्या 100 गाड्या झाल्या, सर्व गाड्या मला आज 2 वाजताच घरी गेले गुलाल घेऊन. चांगला दिवस आला आणि थांबतो इथं. नक्कीच, धन्यवाद.